बरीच विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, स्पर्धा परीक्षा करताना ट्रॅक चुकतात. काही जण प्रेमात पडतात, काही जण वेगळ्याच मार्गाला लागतात, काही जण वेगवेगळं, म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. तर अशा विद्यार्थ्यांना काय सांगाल, कशा पद्धतीने सल्ला काय द्याल? त्यांना असं दुसऱ्यांना कोणी सांगून काय होणार नसते. भाराभर पुस्तकं वाचण्यापेक्षा एक लिमिटेड रिसोर्सेस पाहिजेत, त्याचे मल्टिपल रिव्हिजन, आणि जर प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस चांगला असेल आणि टाईम मॅनेजमेंट जमलं एक पेपरमध्ये, तर म्हणजे यश मिळायला तितकीशी म्हणजे मला वाटतं काय अडचण येणार. बाबा, खमंग म्हणजे काय? याला म्हणतात खमंग, गोकुळ तुपातलं. खमंग म्हणजेच गोकुळ तूप. दर्शको नमस्कार, KK न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आत्ता आहे कोल्हापूरमधील सायबर चौकामध्ये. आज जर का बघायला गेले तर गुलालाची उधळण चालू आहे, कारण महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमधील पहिलाच विद्यार्थी आहे की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आलेला आहे MPSCच्या परीक्षेमध्ये. नमस्कार विनायक दादा, काय सांगाल? पहिल्यांदाच जिल्ह्यातील आपल्या जर का विद्यार्थी बघायला गेले तर पहिला आलेला आहे, प्रतिक्रिया काय आहे? प्रतिक्रिया तसं एक्सपेक्टेडच होतं, कारण ऑलरेडी माझी दुसरी मेन्स होती, दुसरा इंटरव्ह्यू होता, आणि मागच्या वेळेच्या तुलनेत ह्यावेळी ऑब्जेक्टिव्हच्या मार्कमध्ये बरीचशी इम्प्रूव्हमेंट देखील होती, आणि पहिल्या 5मध्ये येईल अशी आधीपासूनच अपेक्षा होती. म्हणजे असं काय अनएक्सपेक्टेड नव्हतं, पण पहिला येईल असं खरोखर आधीच वाटलं नव्हतं. पण होपफुली इंटरव्ह्यूला आणि डिस्क्रिप्टिव्हला चांगले मार्क आल्यामुळं फर्स्ट आलो, त्यामुळं त्याचा आनंदच आहे. जवळपास बघायला गेले तर स्पर्धा परीक्षा करणारे अनेक विद्यार्थी PSI होतात, मेन्स वगैरे पास होऊन आम्ही त्यांची मुलाखत वगैरे घेतो. तर त्यांना मी माझा प्रत्येकाला एक प्रश्न असतो की कोल्हापूरमध्ये राहून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता येतो का, की प्रत्येक वेळेला पुण्याला जावं लागतं, क्लास लावावे लागतात, त्याच्याबद्दल काय सांगा? आता मी पर्सनली माझं ग्रॅज्युएशन आहे ते पुण्यात झालं आहे, फर्ग्युसन कॉलेजमधून 2021ला पासआउट आहे. कोणतं? BSc स्टॅटिस्टिक्समध्ये झालं आहे माझं. आणि त्यानंतर मी सेल्फ स्टडी करण्याचा निर्णय घेतला होता, कोणताही क्लास वगैरे केला नव्हता. आणि जर सेल्फ स्टडी करत असाल आणि आपली एक्झाम आहे ती ऑब्जेक्टिव्ह जी आहे, त्याला काय असा म्हणजे क्लासेस लावायलाच पाहिजेत असं काही गरज नाही. म्हणजे काही स्पेसिफिक सब्जेक्ट आहेत, इकॉनॉमिक्स किंवा इंग्लिश यासारखे असतील, आणि ज्या विद्यार्थ्यांना ते अवघड जात असतील ते ऑनलाईन वगैरे करू शकतात, आणि पुण्यालाच जायला पाहिजे असं काही नाही, कोल्हापुरात राहून देखील होऊ शकतो. मी कुठे अभ्यास केला? मी इथं सायबर चौकात पेगास लायब्ररीला जातो, आणि 2 वर्ष मी इथनं स्टडी केला आहे. सेल्फ स्टडी? हो. क्लासेस वगैरे काही नाही? क्लास कुठलाच लावलेला नाही? मेन्सला वगैरे? मेन्सला लावला होता, एक रिव्हिजन बॅच लावली होती ऑनलाईन. बरं. पण असं स्पेसिफिक क्लास कोणता केला नव्हता, फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच केली होती फक्त. बरीच विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, स्पर्धा परीक्षा करताना ट्रॅक चुकतात. काही जण प्रेमात पडतात, काही जण वेगळ्याच मार्गाला लागतात, काही जण वेगवेगळं, म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं असते. तर अशा विद्यार्थिनींना काय सांगाल, कशा पद्धतीने सल्ला काय द्याल? आता त्यांना असं दुसऱ्यांना कोणी सांगून काय होणार नसते. म्हणजे त्यांना तरी पण कसं आहे, पहिला आलाय जिल्ह्यामध्ये, आपला पहिला विद्यार्थी राज्यामध्ये पहिला आलाय, जिल्ह्यातील आपल्या पहिला ना, तर त्याच्याबद्दल मी काय मार्गदर्शन म्हणून आपण किंवा एक संदेश म्हणून काय द्याल, असा मेसेज काय द्याल? तर आता मी विद्यार्थ्यांना संदेश देण्या एवढा वयानं त्यांच्यापेक्षा मोठा नाही आहे. म्हणजे मी इथं ह्या हॉलमध्ये सगळे जमले त्यांच्यात सगळ्यात लहान असेल मे बी. तर त्यांना एवढंच सांगू इच्छितो की जर जी प्रिपरेशन करायची असेल तर ती 1-2 वर्ष डेडिकेशन, 2-3 वर्ष जरी डेडिकेशनने गेली तरी होऊ शकते. फक्त होतं काय की आपला ट्रॅक चुकतो आहे, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असतील किंवा सिलेबस आयोगाचा असेल, आणि ह्यावर जास्त फोकस केला पाहिजे. आणि त्याचं जर ॲनालिसिस चांगला असेल तर भाराभर पुस्तकं वाचण्यापेक्षा एक लिमिटेड रिसोर्सेस पाहिजेत, त्याचे मल्टिपल रिव्हिजन, आणि जर प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस चांगला असेल आणि टाईम मॅनेजमेंट जमलं एक पेपरमध्ये, तर म्हणजे यश मिळायला तितकीशी म्हणजे मला वाटतं काय अडचण येणार. घरी ज्या वेळेला पहिला फोन केलात, सांगितलात, प्रतिक्रिया दिलात, त्यावेळेला घरच्यांची काय हे होती? मी काय घरी फोन केला नाही, मी घरीच होतो. बरं. हे उलट आहे. मी आणि आधी घरी कल्पना होती, ऑलरेडी माझ्याकडे 3 पोस्ट होत्या, त्यामुळे घरात असं काही वेगळं काय वाटलं नाही, कारण ऑलरेडी 2-3 पोस्ट झाल्या होत्या, त्यामुळे ते नॉर्मल झालं होतं. अगदी घरी आई-वडील शेती करतात, आणि घरीच आधी कल्पना देऊन ठेवली होती की पहिल्या 5मध्ये वगैरे येऊ शकतोय म्हणून. बरं. आणि त्यामुळे एवढी काय अशी अनएक्सपेक्टेड अशी काही रिॲक्शन नव्हती, म्हणजे एक्सपेक्टेडच होतं की पहिल्या 5मध्ये वगैरे येईलच. जर जवळपास बघायला गेलं तर इथं तुम्ही सगळे ह्यांच्यासोबत अभ्यास करत होता, काय तुमची प्रतिक्रिया अशी की आज मला फक्त सांगायचं आहे, आपण आत्तापर्यंत समजत होतो की एखादा राज्यात येणार मुलगा आपल्याला पुण्यातला वगैरे दिसायचा किंवा आउटसाईडला दिसायचा, आणि आपण त्याचं डेडिकेशन ठेवायचो. खरं मला आता इथं म्हणायचं आहे की आज जे काही इथं बघायला साक्षीदार आहेत
त्यांना आज प्रत्येकाला आज हे जाणवलं पाहिजे की आपल्यातलाच मुलगा आज राज्यात प्रथम येऊ शकतो आहे. तर कोल्हापूरमध्ये अभ्यास करून आपण पण आज ना उद्या एखादी पोस्ट काढू शकतो आहे. त्यासाठी ना कोणत्या प्रिपरेशनची गरज आहे ना कोणत्या व्यवस्थित मार्गदर्शन, फक्त आपलं डेडिकेशन, आपलं स्ट्रॉंग इंटेन्शन जरी स्ट्रॉंग झालं तरी आपण 3 ते 2 वर्षात पोस्ट काढू शकतो, एवढं नक्की आहे. निश्चितच जर का बघायला गेलं तर कोल्हापूरमधील हा पहिलाच माझ्या अंदाजानुसार विद्यार्थी असेल की ज्यानं राज्यामध्ये पहिला आलेला आहे. आणि ही गोष्ट जी आहे ही सायबरला, शिवाजी विद्यापीठमध्ये किंवा शिवाजी पेठेमध्ये अभ्यास करणारी जी काही मुलं आहेत, मुली आहेत, यांच्यासाठी प्रेरणा असेल. तर ह्या व्हिडिओसह मी इथं थांबतो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही KK न्यूजला अजून सबस्क्राईब केला असेल तर सबस्क्राईब करून घ्या. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटीलसह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.